नमस्कार. एकाक्षी MPSC मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. प्राचीन इतिहासमध्ये आज आपण पुढचा टॉपिक बघणार आहोत. पण आजचा टॉपिक घेण्याच्या पलीकडे मला वेगळं काहीतरी बोलायचं होतं, म्हणून मी आज खरं लेक्चर रेकॉर्ड करते आहे. नाहीतर लेक्चरला थोडा वेळ झाला असता. मेन मुद्दा मी डायरेक्ट मुद्द्यावर येते. माझा मेन मुद्दा असा आहे, आणि ते ज्यांच्याविषयी मी बोलणार आहे ते सर आहे का मॅडम आहे मला माहिती नाही, पण मला बोलायचं आहे. तर बघा सर, आता सर आहे का मॅडम हेच मला माहिती नाही, पण मी तुमच्या कमेंट शो करते. हां, मला एक सांगा, ज्या हक्काने तुम्ही मला प्रश्न विचारतात आणि जो माझा वेळ देऊन मी उत्तरं लिहिते, आणि जेव्हा तुमचं ठीक आहे तुमचं काम झालं तुम्ही कमेंट डिलीट का करतात, मला याचं उत्तर द्या तुम्ही. हां, आणि ठीक आहे, आता मी सरच म्हणते यांना, मे बी सरच असतील आणि मॅडम असतील तर मॅडम तुम्ही समजून घ्या, पण सर कन्सिडर करून मी बोलते की तुम्ही तुमचे अगदी मोठे मोठे प्रश्न मला विचारतात आणि त्याच्यानंतर तुम्ही उत्तर मिळाल्यानंतर तुम्ही कमेंट डिलीट करतात. हां, आणि त्या कमेंट इतक्या महत्त्वाच्या असतात. बरं, डिलीट करण्यामागचं मला कारण द्या, तुम्ही एक कारण द्या. हां, आणि मी एक सांगते, जर अशा पद्धतीने तुम्ही किंवा दुसरे कोणी वागणार असेल, जे हक्काने तुम्ही मला प्रश्न विचारतात आणि नंतर कमेंट डिलीट करतात, तर ही गोष्ट मला अजिबात पटलेली नाही आहे. आणि मी कमेंट दाखवणार आहे आता. तुम्ही डिलीट केलेल्या आहेत, पण मी त्या आहे माझ्याकडे, सेव्ह आहेत त्या कमेंट. मला हे कळत नाही की मग असं कसं काय तुम्ही वागू शकतात, आणि त्या कमेंटचा उपयोग इतरांसाठी होतो. आणि जेव्हा मी एखादा निबंध लिहिल्यासारखं होतं, अक्षरशः मला वेळ लागलंय का एवढ्या सगळ्या गोष्टी इन डिटेल लिहायला, एखादी गोष्ट सांगायला, माझा स्वतःचा वेळ द्यायला? काय मिळणार आहे मला? काय कोणी 100 रुपये आणून देणार आहे, 200 रुपये आणून देणार आहे एखाद्या कमेंटचे? हां, पण एकच असतं की कोणीतरी आपल्यावर विश्वास ठेवून एखादी गोष्ट विचारतंय, तर आपण पण बांधील असतो. दुसरी गोष्ट, मी काय गेन करते? मी गेन करते तुमचा विश्वास. जेव्हा तुम्ही मला म्हणता ना, हे पुस्तक वापरू का ते पुस्तक वापरू, मला एक सांगा. हां, तर मग एवढं जर तुम्ही हक्काने विचारतात, आणि मी तर 2 सरांमध्ये कंपॅरिझन करून तुम्हाला हे पुस्तक घ्या हे सांगणार असते, मग तेव्हा माझी वैचारिक पातळी मी कोणत्या लेवलला जाऊन विचार करत असेल याचा विचार करता तुम्ही. मी तर त्या सरांची परमिशन घेतलेली असते, तुमचे पुस्तकं दाखवू का? तुम्ही त्यांच्या पैकीच मला विचारता की कोणतं पुस्तक वापरू, तरी मी तुम्हाला आन्सर करते. का करते? कारण कुठेतरी सामाजिक बांधिलकी असते. आणि एक आहे, नेचर असतं प्रत्येकाचं. माझं नेचर जसं आहे तशी मी आयुष्यात जगत आलेले आहे. एखाद्याचं नेचर नसेल तर कोणी त्या कमेंटला आन्सरही करणार नाही, पण त्याही कमेंट माझ्याकडे आहे, मी तुम्हाला दाखवते. आणि असं कृपया, जर इथून पुढे त्यांनीच नाही कोणत्याही स्टुडंटने केलं, माझ्या निदर्शनास आलं, तर माझं त्या स्टुडंटशी नातं तिथेच स्टॉप झालेलं असेल. मी कोणालाही आन्सर करणार नाही, आणि आत्तापर्यंत असं कोणी वागलेलं नाही आहे. आणि जे कोणी वागलेले आहेत त्याच्या मागचे कारणं पण मला माहिती आहेत, त्याच्या मागचे कारणही मला माहिती आहेत की त्यांनी ती कमेंट डिलीट का केलेली आहे. ठीक आहे, तर त्यामुळे त्या ज्यांनी ऑलरेडी कमेंट काहींनी केलेले आहेत त्याच्याशी मला काही नाही आहे, कारण मला ते विद्यार्थी खूप ओळखीचे आहेत. त्याच्यामागे त्यांचं काहीतरी कारण होतं, म्हणून त्यांनी त्या डिलीट केलेल्या. हां, मला नावासहित माहिती आहे कोणी एखादी कमेंट केली डिलीट केली. ठीक आहे, पण जेव्हा मी तुम्हाला इतके इन डिटेल, मी जेव्हा तुमच्यासाठी व्हिडिओ बनवते, तुम्ही मला एखादं सांगतात की मी अशी तयारी करते आहे, आणि मग तुम्ही मला प्लीज सांगा. तुमच्यासाठी मी भर दिवाळी चालू असताना मी तुमच्यासाठी वेळ काढून इवन मी त्या शिक्षकांना मेसेज करते, एक कॉल करते, कोणासाठी? तुमच्यासाठी. आणि तुम्ही काय करता? कमेंट डिलीट करता. बघा, ही तुमची पहिली कमेंट होती. काय कमेंट होती ही? मी फक्त सरळ सेवा भरती क्लास 3 क्लास 4ची तयारी करत आहे. GK साठी राजेश भराटे सरांचं कोणते लेटेस्ट पुस्तक आहे प्लीज सांगा. दुसरं एखादे चांगले पुस्तक असेल तर ते पण सांगा. ठीक आहे, हा रिप्लाय मी तुम्हाला दिला होता. हां, याच्यावर मी एक सेपरेट व्हिडिओ बनवला होता, आणि त्याच दिवशी बनवला. खूप काही वेळ पण नव्हता लावला मी. दिवाळीचा काळ चालू आहे. हे दिवाळीच्या 1-2 दिवस आधीचं चालू आहे. हां, त्याच्यानंतर मी तुम्हाला काय म्हटलं की मी व्हिडिओ बनवून झाला, आणि त्याच्यानंतर मी काय केलं, 2-3 दिवसांनी तुमची ती पण कमेंट आली की मॅडम मला आता एवढंच सांगा. तुमची ही कमेंट होती की मॅडम मला आता दोघांपैकी दोन्ही पुस्तकं चांगले आहेत,
त्या व्हिडिओच्या खाली कमेंट होती ती, ज्याला मी तुमच्या प्रश्नाला रिप्लाय दिला होता की मॅडम दोन्ही पुस्तकं चांगली आहे, राजेश भराटे सरांचं पण आहे, विठ्ठल बडे सरांचं पण चांगलं आहे, पण मला एकच घ्यायचं आहे, मी कोणतं घेऊ? तो रिप्लाय मी तुम्हाला काय दिला होता मी तुम्हाला वाचून दाखवते. मी काय दिलं होता, फार अवघड प्रश्न विचारला सर तुम्ही मला. ॲक्च्युली ते दोन्ही बुक्स मला पर्सनली आवडलेले म्हणूनच मी सिरीज स्टार्ट केली आणि दोन्ही बुक्स त्यांच्या जागेवर फार महत्त्वाची आहेत. पण मी फार विचार करून एक सांगते, एक काम करा, आदरणीय विठ्ठल बडे सरांचं बुक घ्या, कारण जर एकच घ्यायचं म्हणता तर ते घ्या, आणि आदरणीय राजेश भराटे सरांच्या बुकवर जे काही लेक्चर्स मी घेतले आहेत ते सर्व स्टार्ट टू एंड बघा, म्हणजे दुहेरी फायदा होईल. आणि बाकी उरलेले टॉपिक घेण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल, पण सध्या या पद्धतीने पुढे गेलेलं मला योग्य वाटतं. ठीक आहे. जर ही कमेंट माझी ढळढळीत आहे, मग तुम्ही प्रश्न विचारलेले आणि एक तर कळत नाही आहे, तुम्ही पुढे सर आहेत मॅडम आहेत काय आहेत. ठीक आहे, एक मुलीच्या दृष्टीने मी समजू शकते की मुलींना अजून इन्सिक्युअर फील होत असेल, नको वाटत असेल, पब्लिक प्लेसवर बोलायला नको वाटत असेल, पण तुम्हाला कुठून तरी तो ॲक्सेस मोकळा होतोय ना. आत्तापर्यंत स्टार्ट टू एंड इतके स्टुडंट आहे माझे, इतके स्टुडंट आहे, इतके बोललेले आहेत माझ्याशी आणि इतके व्यवस्थित बोललेले आहेत, आणि इव्हन त्यांनी त्यांच्या कमेंट डिलीट पण नाही केलं. एका सरांनी तर मला विचारलं होतं तुम्ही कुठून बिलॉंग करता, मी उत्तर नव्हतं दिलं तर ते म्हणे तुम्हाला राग आला असेल तर मी माफी मागतो. इथपर्यंत विद्यार्थी बोलतात, एवढं बोलून सुद्धा ते डिलीट करत नाही. पण मग ह्या गोष्टी तुमचं डिलीट करण्यामागचं कारण काय, आणि ह्या कमेंट महत्त्वाच्या असतं याच्यासाठी, एकतर माझा एक बॉन्डिंग तयार होतं त्या स्टुडंटसोबत, हे मेन. कारण मला हे कळतं ह्या स्टुडंटची रिक्वायरमेंट काय होती आणि ह्या स्टुडंटने पूर्वी काय प्रश्न विचारले होते, ह्या गोष्टी मला रिकॉल होत जातात. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरं एक असतं, एक तर हे आहे मला तुमचं कळायला लागतं की तुम्हाला रिक्वायरमेंट कशाची आहे, त्यानुसार माझी पण जडणघडण होत जाते, आणि एक जे पर्सनल बॉन्डिंग तयार होतं. मी किती स्टुडंटचे नावं घेऊ, किती जे खूप व्यवस्थित माझ्याशी अटॅच झालेले आहेत खूप चांगल्या पद्धतीने. यानी ह्या कमेंटमध्ये काय, आणि दुसरे फायदा या असा असतो, ही कमेंट समजा दुसऱ्यांनी वाचली तर त्या व्यक्तीला फायदा होतो, आणि यात माझा काय फायदा, तर मला पुन्हा तेच बोलायची गरज नाही पडत. मी कधी कधी लिंक शेअर केलेल्या असतात, मला जर यूट्यूब मला वेळ नसेल, मी समजा प्रवासात असेल तर मी सरळ त्या व्हिडिओच्या खाली जाते, त्या कमेंटमध्ये जाते, तिथल्या त्या लिंक घेते आणि मग त्या शेअर करते. असे खूप सारे फायदे आहेत. जेव्हा तुम्ही ते डिलीट करता, आणि डिलीट केल्यानंतर मला याचं विशेष वाटतं की मग मी एवढं तुम्हाला उत्तर दिलं आहे त्याचा काय फायदा, म्हणजे माझ्या बोलण्याची, म्हणजे तुम्हाला मला माझ्याकडून ओपिनियन तर हवे, बरोबर, तुम्हाला सल्ले हवे आहेत, मी सल्ले पण बरोबर देते, तुमचा माझ्यावर ट्रस्ट पण आहे. मग कमेंट डिलीट करता म्हणजे तुम्ही कोणत्या बेसिसवर कमेंट डिलीट करता? मला एक तर ह्या गोष्टीचा राग पण आला आणि वाईट पण वाटलं, जास्त राग आला मला ह्या गोष्टीचा. आणि मी पुन्हा सांगते, तुम्ही ह्या पद्धतीने वागणार असाल तर मी अजिबातही तुमच्या कोणत्याही कमेंटला आन्सर करणार नाही आहे. मी आत्ता कमेंट शो केल्या, आणि दुसरी गोष्ट, मी पूर्वी तुमचं नाव का नाही घेतलं, कारण मी असा विचार करते की नको, अरे काही विद्यार्थ्यांना नसेल आवडत की मॅडम आपलं नाव घेता, आपली कमेंट शो करता, चांगलं असेल तरी, म्हणून मी त्यांची प्रायव्हसी मेंटेन करण्यासाठी मी त्यांचं काहीच सांगत नाही. पण तुम्ही मला दाखवायला भाग पाडलं. पूर्वी तरी मी हक्काने नावं घ्यायची नाही, अजूनही काय स्टुडंट आहे बिचारे ज्यांचे मी हक्काने नावं घेते. तुम्ही आहे ना कधी कमेंट सेक्शनमध्ये जा, माझं आहे ना प्रत्येक विद्यार्थ्यासोबत बॉन्डिंग वेगळं असतं, आणि प्रत्येक विद्यार्थ्याशी मी अशा पद्धतीने बोलते की जसं मला त्यांचं पूर्ण माहिती आहे. एक तर बाय प्रोफेशन मी डॉक्टर आहे, आणि डॉक्टर की कशी असते माहिती ना, एखाद्या पेशंटची एखादी हिस्ट्री माहिती झाली असेल ना की आपण बरोबर त्या पद्धतीने टॅकल करायला लागतो. आणि तसंच काय आहे, तसंच माझं इथे पण होतं आहे. मला मी ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांना सांगते, तुमच्यापेक्षा माझं ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांना मी बघितलं नाही आहे कधी प्रत्यक्षात, ना त्यांनी मला प्रत्यक्षात कधी पाहिलं, पण माझं त्यांच्याशी बॉन्डिंग खूप चांगलं आहे. आणि मी ह्या तुम्हालाच नाही, मी इथे प्रत्येकाला एक मेसेज देते, कामापुरतं माझ्याशीच काय, कधीच कोणाशी नातं ठेवू नका, फक्त कामापुरतं. मी तर स्वतः कधी नाही करत. मला तर किती वेळा म्हणतात तू आम्हाला फोन करत नाही, तुला आमची आठवण येत नाही. मी म्हणते मला गरज असेल तेव्हा मी फोन करेल, आणि गरज असल्यावर मी डायरेक्ट मुद्द्याचं बोलते. काही लोक मला फोन असे करतात, हां काय चाललं आहे मग, कशा आहात मॅडम, मग असं तसं, आणि मग मेन मुद्द्यावर येतात बोलायचं. मी म्हणते डायरेक्ट मुद्द्यावर या ना, तुम्ही कशाला दुसऱ्यांचा पण वेळ घेता आणि स्वतःचा पण. मी सगळ्यांशी नातं टिकवते, पण चालाकीने नाही टिकवत. माझं स्ट्रेट फॉरवर्ड आहे वागणं, स्ट्रेट फॉरवर्ड आहे. आणि ज्यांनी मला लहानपणापासून पाहिलं आहे ना, ते तर मला खूप चांगल्या पद्धतीने ओळखून आहे.
म्हणजे मी 11वी 12वीला जिथे होती शिकायला, ज्या सरांकडे होती क्लासला 11वी 12वीला, ते तर सर अजूनही त्यांनी मला नावच टाकलं आहे, पंगा नाही लेणे का, तुझं नाव पंगा नाही लेणे का असंच आहे. कारण मी माझ्या वेळेस एका मुलाला म्हटली होती की माझ्याशी पंगा नाही घ्यायचा, तुला आधीच सांगून ठेवते. हे त्या सरांनी माझं नाव, म्हणजे ज्यांनी आपल्याला लहानपणापासून पाहिलेलं असतं ना, त्यांना ते आपल्याला ओळखायला लागतात. पण मला हे कळालं नाही की तुमचं कमेंट डिलीट करण्यामागचा हेतू काय. आणि मला नाही वाटत एक तर तुम्ही आता हा गैरसमज दूर करण्यासाठी कमेंट कराल, किंवा मग तुम्ही आयुष्यात पुन्हा कधीच कमेंट करणार नाही. आणि तुम्ही बघितलं, मी तुमच्यासाठी स्पेशल व्हिडिओ बनवला. नंतर मी कमेंट पण दाखवल्या, मी किती आन्सर केलेले आहेत, आणि तुम्ही काय व्हॅल्यू ठेवली, म्हणजे काहीच नाही ना. म्हणजे ठीक आहे, काम झालं, तुझा संबंध संपला, माझा संबंध शेवटला, मी काहीच नाही, मान्यच करत नाही. हे पूर्ण मला पटलंच नाही आहे, ही गोष्टच पटली नाही आहे की म्हणजे स्वतःची वेळ सरली आणि कोणीतरी व्हिडिओ बनवते नाही. आणि तुम्ही जर कम्युनिटीमध्ये नवीन असाल ना, तर हे समजून घ्या, हे मी तुमच्यासोबत नाही, खूप साऱ्या एक मॅडम होत्या, त्या तर मॅडम होत्या नावानिशी, मी त्यांच्यासाठी खूप मोठा व्हिडिओ बनवला आहे, कारण त्या खूप नवीन होत्या. तुम्हाला माहीत नसेल ना कोणाला, तर जाऊन बघा. स्पेशल त्या मॅडमसाठी नाव घेऊन, तरी त्या एका शब्दानेही मला कधी म्हटलं नाही की मॅडम तुम्ही माझं नाव घेऊन बोलू नका. किंवा एखाद्यासाठी व्हिडिओ बनवला ना, तर ते मला म्हणता मॅडम थँक्यू. आत्ता रिसेंटमध्ये एका स्टुडंटने विचारलं होतं की मॅडम ट्रिक्सचा फायदा होतो की नाही. त्यांच्यासाठी आपोआप त्यांच्यासाठी तर बनवला गेला. माझी ती तळमळ होती की असे प्रश्न जर उपस्थित होत असेल तर सगळ्यांना, त्या सरांना जास्त मला उत्तर द्यायची गरज वाटत होती. त्यांनी पण एका शब्दाने नाही, उलट त्यांचा थँक्यूचा मेसेज आला. आणि तुम्ही डिलीट करताय कमेंट, म्हणजे बापरे, मला शॉकिंग होतं. आणि मी ॲक्च्युली मला आधीच खटकली होती ही गोष्ट, पण आज पुन्हा माझ्या निदर्शनात आली. मला अजिबात पटलेलं नाही की कमेंट कसं काय डिलीट करू शकतो कोणी. आणि बरं, कमेंट किती अभ्यासाशी रिलेटेड आहे, त्याच्यात काहीही वावगं नाही आहे. आणि तुम्हाला एक कमेंट दाखवते. मला विनाकारण एक कमेंट आली होती, त्याला काही शेंडानं बुडूक. म्हणजे असे कमेंट करणारे घाबरत नाही, तर बाकीच्यांनी काय घाबरायची गरज आहे, मला हेच समजत नाही. आणि अशा ठिकाणी करतात काही काही महाभाग लोक कमेंट, की जिथे दुसरे कोणी येऊन बघायला नको. कमेंट दाखवते मी तुम्हाला. कमेंट काय केली होती विनाकारण, बरं का. तुमच्या भागातील लोकांकडून समजलं की तुमच्या भागातील पोलीस प्रशासन खूप भ्रष्ट आहे, त्यामुळे त्यांना पण कोर्टात खेचा. ह्या गोष्टीला, आणि ही कुठे आहे बघा, कमेंट कशाला आहे, जे कम्युनिटी पोस्टवर 13 ऑक्टोबर 2025 मी न्यूज इन शॉर्ट टाकलं होतं ना, त्याच्या खाली ही कमेंट, जिथे जास्त कोणी जाऊन बघणार नाही ना, तिथे हे स्टुडंट, ही पण मुलगी आहे का मुलगा आहे मला माहीत नाही. काय आहे बरं हे बघा, काय आहे. यांचाही मी विषय घेतला नाही, मी त्या दिवशीच तो विषय ड्रॉप केला. म्हटलं जाऊ दे, चला कोणाच्या नादी लागायचं विनाकारण. हे कोण आहे, यांनी केला. मी कमेंट वाचली, मला आधी समजलंच नाही, म्हटलं काय प्रॉब्लेम काय झाला या व्यक्तीचा. मी त्यांना एकच कमेंट केली, कोण आहात आपण, विनाकारण काहीही बोलण्याची हिंमत आहे तर पूर्ण ओळख सांगून बोला, आणि हे बोलण्यामागचे तुमचे कारणही सांगा. मी बोलायचं झालं असतं ना, मी इथे अजून लिहू शकली असती की आमच्या जिल्ह्यातलं पोलीस प्रशासन दाखवेल तुम्हाला, तुम्ही भ्रष्ट, आमचं पोलीस प्रशासन भ्रष्ट आहे का नाही आहे. आणि हे हवेत गोळी करणारे, मी आता त्यांनाही सांगते, तुम्हाला बोलायचं आहे ना, मग तुमचे सगळं नाव गाव पत्ता सगळं सांगा. तुम्हाला तर माहिती आहे ना माझं नाव काय आहे, मी कोणत्या जिल्ह्यातली आहे. मग तुमचं सांगा. आता तुम्ही एवढं तुम्हाला बोलायचं असतं ना. आणि धिक्कार करते मी अशा पुरुषांचा की जे विनाकारण कोणाला तरी त्रास देतात. आता हे सर मी तुम्हाला नाही बोलत आहे, मी ह्या मेंटॅलिटीच्या लोकांना बोलते. माझं झालं, मला फक्त तुम्ही कमेंट डिलीट केलं एवढंच विचारायचं होतं. आणि मग ह्या गोष्टीचा कोणालाही राग येईल, तुम्ही विचार करा, तुम्ही कोणाला तरी वेळ देताय, जीवापाड वेळ देताय, आणि नंतर ती व्यक्ती तू कोण आणि मी कोण, आणि सगळं विसरून जाते. तुम्ही कमेंट डिलीट करता म्हणजे काय, हे रेकॉर्ड असतं, हे एक प्रोफाईल बनत जातो त्या स्टुडंटचा माझा, कळलं. ह्याचा फायदा तुम्हालाच पुढे होणार आहे. मला हे कळतं तुमची रिक्वायरमेंट काय होती. आणि तुम्ही कमेंट डिलीट केल्यावर काय त्याचा बेसिकच काही राहत नाही. उद्या जर तुमच्यातले एखादा विद्यार्थी सरळ समोर येऊन मला म्हटलं ना
की मॅडम मी XYZ नावाचा विद्यार्थी आहे, त्याला मला बाकी काहीच ओळख सांगायची गरज नाही पडणार. मला इथून माहिती असेल तो MPSCची स्टडी करतो का सरळ सेवेची करतो का पोलीस भरतीची करतो, त्याने माझ्याशी कमेंटमध्ये काय काय बोललेलं आहे इथपासून मला माहिती असेल. आणि तुम्हाला हे बॉन्डिंग ब्रेक करायचं असेल तर करा डिलीट. पण मग माझं जे मानसिकरित्या तुमच्याशी अटॅचमेंट असते ना, की मी एखाद्याला म्हणते की तुम्हाला लवकरात लवकर ती पोस्ट भेटो, ईश्वरचरणी प्रार्थना, अमकं टमकं, हे जे म्हणते ना, हे मनापासून आलेलं असतं. आणि ही जी पॉझिटिव्ह फ्रिक्वेन्सी असते ना, ही घेत चला लोकांकडून. आणि राहिली हे बिनबुडाचे कमेंट करणारे, हे अशा पद्धतीच्या कमेंट करणारे लोक, त्यांना माझं सांगणं आहे, तुम्ही एकतर माझं काम बघा की मी काय काम करते, दुसरी गोष्ट माझं राहणीमान पण बघा, तिसरी गोष्ट मी कशा पद्धतीने माझे आचारविचार आहे, माझी बोलण्याची पद्धत आहे, माझं बॅकग्राऊंड बघा. आणि त्याच्यानंतर विचार करा की तुम्ही ज्या व्यक्तीला त्रास देण्याचा प्रयत्न करता आहे ते कितपत योग्य आहे. ह्या व्यक्ती ही कोण व्यक्ती आहे सांगावं. ऐकत असेल तर या म्हणा, पुढे या, सांगा, तुमचं नाव सांगा पूर्ण, तुमच्या तेवढीच हिंमत येतं, नाव सांगा, तुमचं गाव पण सांगा, कोणत्या जिल्ह्यातले आहे. आणि ही कमेंट मी माझ्या पोलीस प्रशासनाला दाखवली तर, की बघा आपल्या जिल्ह्यातल्या पोलीस प्रशासनाला असं असं म्हणताय, दिली मी सायबर क्राईममध्ये किंवा इकडे तिकडे. पण मी घेतली का ह्या कमेंटचा उल्लेख केला का? आज ह्या कमेंटचा मी ती गोष्ट तिथल्या तिथेच सोडून दिली. बरं, नंतर एवढं ह्या व्यक्तीत एवढी हिंमत आहे ना, मी ही कमेंट केल्यानंतर बाबाने कमेंट डिलीट केली, डिलीट करून टाकली. मग तुला कमेंट करायची एवढी इच्छा आहे ना, तर मग डिलीट का केली बाबा तू? करायचं ना, सांगायचं ना का काय काय तुला प्रॉब्लेम काय झाला. बरं, 13 ऑक्टोबरच्या जाऊन न्यूज वाचा, त्याच्याशी रिलेटेड पण काही कमेंट नाही. मग काही बेस नाही, आणि तुम्ही कोणत्या गोष्टीला धरून कमेंट करता. आणि पुन्हा सांगते माझ्या मेडिकल फील्डचं रेकॉर्ड खूप चांगलं आहे, पेशंटच्या बाबतीतही आणि डॉक्टर ज्यांच्या अंडर मी काम केलं आहे ना त्यांच्या बाबतीतही. माझ्या जिल्ह्यातले टॉपमोस्टचे सगळे कन्सल्टंट सगळे जे आहे ना ते मला खूप चांगल्या पद्धतीने ओळखतात. त्यांना फक्त एक फोन केला ना, ते हॅलो नाही म्हणत, ते मला म्हणतात हां बोल स्नेहल, क्या बात है, कोई प्रॉब्लेम है क्या. हे डायरेक्ट नावानिशी बोलतात. का तर माझ्या कामावरून. माझ्या जिल्ह्यातले म्हणजे मला आता तुम्ही बोलायला भाग पाडलं आहे खरं तर. ऑन्कोसर्जन, गायनेकोलॉजिस्ट, ऑर्थोपेडिक सर्जन, ऑन्कोसर्जन म्हणजे कॅन्सर तज्ज्ञ. कॅन्सरचं म्हणतात ना, रोगापेक्षा इलाज भयंकर, तशातली गत असते. ते पेशंट हँडल करायला, म्हणजे ते पेशंट जेव्हा आम्ही हँडल करायचो ना, आमच्यासारखे बरेच डॉक्टर असतात, रजिस्टर्ड मेडिकल ऑफिसर किंवा तिथे जे MO असतात मेडिकल ऑफिसर. तर ऑन्कोसर्जन जे आमचे असायचे त्यांनी एकदा जी ट्रीटमेंट दिली ती आम्हाला ॲप्लाय करायची असते आणि पेशंट आमच्या अंडर ऑब्झर्वेशन असतं. तर जेव्हा ते डॉक्टर सांगून जातं ना की दुसरे कोणतेही डॉक्टर असले तरी हे पेशंट स्नेहलला बघू द्या, स्नेहल आलेली आहे का, स्नेहल आज जॉबवर आहे का, ती सुट्टीवर आहे का. आणि ती जरी मेल वॉर्डला असेल तरी फिमेल वॉर्डचं पेशंट जे कॅन्सरचं आहे ते तिलाच बघू द्या, दिवसभर तीच ऑब्झर्व करेल या पेशंटला. हा असतो आपण आपल्या कामातून संपादन केलेला विश्वास. कळलं? मी आज ज्या ठिकाणी टीचिंग करते तिथे ज्यांच्यासोबत मी टीचिंग करते ना, ज्यांच्या अंडर मी शिकलेली आहे, ज्यांच्या अंडर मी MPSCचा क्लास केलेला आहे, जे मला एकेकाळी शिकवायला होते, त्यांच्यासोबतच असते. आज ते मला स्टुडंट म्हणून ओळखायचे की एक छान स्टुडंट आहे, चांगले स्टुडंट आहे. आज त्यांच्याच बरोबर मी एक फॅकल्टी मेंबर म्हणून तिथे काम करते. तेव्हा ते खूप चांगले ज्या पद्धतीने वागतात ना, हा असतो आपला रिस्पेक्ट, जो आपण आपल्या वागण्यातून मिळवलेला असतो. आणि बाकी काही लोक तर असे असतात, आपण किती चांगलं असू ना, ते नावडतीला मिटाळणे. मग आपण किती चांगलं असलो तरी त्यांना काही घेणं देणं नसतं. पण माझं म्हणणं काय आहे, आयुष्यात नेहमी चांगलंच राहा. कधी कोणाचा द्वेष करू नका, कधी कोणाला स्वतःहून त्रास देऊ नका. पण कोणी आलं स्वतःहून त्रास द्यायला तर मग त्यांना फाईट करा. कळलं तुम्हाला? अवांतर बोलायला आज तुम्ही भाग पाडलं
किंवा ह्या स्टुडंटने भाग पाडलं. मला कोणतंही अवांतर बोलायचं नव्हतं, मी स्टॉप केलेलं आहे. पण आज एक झालं, ही गोष्ट जी मी टाळत होती ह्या कमेंटची ही गोष्ट आज इथे उघडकीस आली. बाकी अजून अशा बऱ्याच कमेंट आहे, म्हणजे ह्या वेगळ्या, आणि बाकी मग समजू शकता तुम्ही बाकीच्या काय कमेंट असू शकतात त्या, ज्या मला घ्यायच्या नाही आहे, ज्या मी अंडरस्टँड करते. ठीक आहे, चलो जाने दो, कोई बात नाही. ज्या तुम्ही लहान आहात माझ्यापेक्षा, मी समजू शकते. पण डोक्यावरून पाणी गेल्यावर 100% मी तुम्हाला विचारणार, बाबा हे काय आहे, का असं करतोयस? काही काही स्टुडंट बिचारे खूप लहान आहेत बरं का, काही तर मला ताई म्हणतात डायरेक्ट. आणि काही काहींचं, माझं तर मी एकाला म्हटलं आजपासून तू माझा लहान भाऊ, आणि मी एकेरी शब्दावर येते, खरंच त्यांच्यासाठी येते, कारण ते बॉन्डिंग येतं तयार. आता मला माझ्या त्या लहान भावाचं नाव नाही घ्यायचं आहे, जो ऑनलाईन माझा लहान भाऊ मी त्याला मानते. खूप दिवसांनी त्याचा मेसेज आला, म्हटलं कुठे गेला होता इतक्या दिवसाचा? हे जे बॉन्डिंग असतं ना, हे निर्माण बोलण्यातून होतं. प्रत्येक स्टुडंटसोबत माझं बॉन्डिंग वेगळं आहे, प्रत्येक. मग ते बॉन्डिंग ब्रेक करायचं आहे का ते बॉन्डिंग तुम्हाला आयुष्यभर तसंच चालू ठेवायचं आहे, हे तुमचं तुम्ही ठरवा. तुम्हाला माहिती आहे, मी 12वीला असताना माझं एक होतं, मराठीला आम्हाला ना मॅडमच असायच्या. कधी पण, मी लहानपणापासून आत्तापर्यंत ना आम्हाला मॅडमच होत्या, कधीच सर नव्हते. आणि प्रत्येक मराठीच्या मॅडमसोबत माझं बॉन्डिंग एवढं डेंजर असायचं, इतकं छान. मला माहिती नाही त्या मॅडम लोकांना मी का आवडायचे, पण आणि बरं असंही नाही की मला मराठीत खूप छान मार्क्स पडायचे. मी कधीच 65च्या पुढे गेली नाही. 100पैकी 65चे मार्क्स मला कधी जन्मात पडलेच नाही, कितीही पेपर लिही. पण त्या मॅडमला माझ्याविषयी काय वाटायचं मला अजूनही माहिती नाही. प्रत्येक मॅडमला, मग त्यांना कदाचित नेचर आवडत असेल, माझी वागणूक आवडत असेल. पण मग त्यांच्यात मी स्पेशल मॅडमची म्हणते बरं का, सर लोकांची नाही म्हणते, मॅडमची. 12वीला असताना आम्हाला एक मॅडम होत्या, आणि काहीतरी असंच शब्दानुशब्द काहीतरी गैरसमज झाला, आणि त्याच्यातून मी थोडी अपसेट झाली. तर मी खूप अपसेट झाली, आणि मी मॅडमला जाऊन काय झालं मला आठवत नाही, पण मॅडम मला म्हटल्या, अरे स्नेहल, ती एवढी गोष्ट मनाला लावून घेतली, मला माहिती नव्हतं की ती एवढी पॉझिटिव्ह आहे किंवा एवढी काही गोष्टी मनाला लावून घेते. त्या मॅडमने तेव्हापासून, म्हणजे त्यांना मी आवडायचीच तेव्हापासून, पण नंतर त्यांनी, आणि आता खूप वर्षांनी त्या मला आत्ता भेटल्या, मग त्याच्यानंतर त्यांनी मला स्वतःहून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. बघा, त्यांना आता त्या स्वतः सासू झाल्या असतील, त्यांना जावई नात वगैरे आले असेल, त्यांनी मला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. याला म्हणता बॉन्डिंग, याला म्हणता की आपण एखाद्या स्टुडंटला लक्षात ठेवलं. किंवा बघा ना, शिक्षकांच्या अंडर किती सारे स्टुडंट असतात, पण जेव्हा एखादा शिक्षक टू द पॉईंट एखाद्याला नावानिशी लक्षात ठेवतो ना, मग समजायचं आपल्यात पण काहीतरी वेगळं आहे. एक तर चांगल्या रूपी वेगळं आहे किंवा वाईट रूपी वेगळं आहे. मी ऑफलाईनला पण म्हणते, एक तर तुम्ही चांगले वागत असाल, वर्गात उत्तरं देत असाल, शंका विचारत असाल, तर तुम्ही माझ्या स्मरणात राहता, किंवा खूप त्रास दिला तर तुम्ही माझ्या लक्षात राहतात. आणि जे तुम्ही युनिवर्समध्ये फेकाल ना, मग ते मानसिकरित्या का असे ना, तेच तुमच्याकडे वापस येणार आहे, लक्षात ठेवा. म्हणून कोणाविषयीही विचार करताना चांगला विचार करा. वापस येणार आहे, प्रत्येक गोष्ट वापस येणार आहे. एखादी गोष्ट, माझं तर आयुष्य असं आहे ना, एखाद्याला मदत करण्याच्या रस्त्यातून माझा रस्ता मोकळा होत असतो. म्हणजे मी जाते मदत करायला, माझं एक तर हेल्पिंग नेचर आहे. किंवा मी कधी कोणाला टाळत पण नाही, मोस्ट ऑफ टाईम. जस्ट जेवढं माझ्या आवाक्यात असतं ना, तेवढ्या गोष्टी मी करते. पण जेव्हा आपण दुसऱ्यांना मदत करतो ना, त्याच्यातून आपल्या आयुष्याचे मार्ग मोकळे होत असतात. हे एक लक्षात ठेवा. हे तुम्हाला कळेल का नाही कळेल हे मला माहिती नाही, पण हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि ह्या टाईपच्या कमेंट करणारे लोक घाबरत नाही. मी रिप्लाय दिल्यानंतर या व्यक्तीने कमेंट डिलीट केली, तर मग बाकीच्यांना प्रॉब्लेम काय, मला हे समजत नाही. बाकी तर एक सरांनी बिचाऱ्यांनी मला हे विचारलं की काय इसवी सन पूर्व आणि इसवी सनाचं मी त्यांच्या दृष्टीने ते समजावून सांगितलं.
शंका विचारणारे सुद्धा कमेंट डिलीट करत नाही. मग हे डिलीट करण्यासारखं काय? मला माहिती आहे विषय लांबतोय, पण मला मी हे बघा, मी म्हणते तुम्ही ठीक आहे कामाशी काम तुम्ही ठेवा, मी पण ठेवते कामाशी काम. माझं कसं असतं, एक तर मला आहे ना मोठे मोठे कन्सल्टंट लोकांच्या हाताखाली काम करून मला हे कळायला लागलं, कन्सल्टंट म्हणजे जे मोठे मोठे डॉक्टर असतात ना, ऑन्को सर्जन, ऑर्थोपेडिक सर्जन, गायनेकोलॉजिस्ट, न्यूरोसर्जन, नेफ्रो सर्जन, काय जे असतील ते न्यूरोलॉजिस्ट, त्यांच्या अंडर काम करून करून सारखे पेशंट बघून माझं काय झालेलं आहे की पटकन बोलायचं एखादी गोष्ट. म्हणजे एखाद्या पेशंटची कंप्लेंट जरी असेल, आमच्या अंडर जेवढे पेशंट असायचे, पटकन जायचं, सर ह्या पेशंटला असं होतं आहे, मग याच्यावर काय करायला पाहिजे. कारण ते इतके बिझी असतात ना, आणि तेवढ्या वेळात आम्हाला आमच्या गोष्टी आकलन करून मग ते सगळं मेडिकेशन स्टार्ट करायचं असतं. तर मला आहे ना अशी फास्ट बोलायची सवय लागलेली आहे. एखादी गोष्ट ठीक आहे पटकन बोलायची. मग जसं आपण ट्रेन होत जातो ना, आपण तसं वागत जातो हळूहळू, आणि हे खूप चांगलं आहे. आपण कधीच कोणत्या गोष्टीचा पाल्लाळ नाही लावायला पाहिजे. एखाद्या गोष्ट पटकन सांगायला पाहिजे. समोरच्याचा वेळ पण महत्त्वाचा असतो. मला माहिती आहे आत्ता व्हिडिओ लांबतोय, कारण मी ते तुम्हाला सांगते आहे. 25 मिनटं झाले तरी अजून मी तेच बोलती आहे. पण काय माहिती, जर अशा पद्धतीने म्हणजे कामाशी काम ठेवा तुम्ही, पण त्या कामाप्रती कोणीतरी आपल्याला मदत केलेली आहे ना, त्याची कृतज्ञता मनात राहू द्या. असं नका मनात ठेवू की हां यांना गरज आहे म्हणून हे करतात. एका सरांनी तर ही कमेंट केली होती, तुम्ही हे पुस्तक कंप्लीट करणार असाल तरच बघतो. ही कंप्लेंट हे होतं त्यांचं. तुम्ही जर खरंच सगळं पुस्तक कंप्लीट करणार असाल तर बघतो. मी म्हणते बघा नका बघू, फायदा तुम्हाला आहे बरोबर. मिळून मला काय मिळणार आहे. तुम्ही बघितलं आहे का चॅनल मॉनिटाईज व्हायलाही किती कष्ट लागतात बरं. खूप पैसे यायला सुद्धा कितीतरी व्ह्यूज लागतात. माझे व्ह्यूज बघितलेत तुम्ही. काय तुमच्या याच्याने तुम्ही जर इतका संकुचित विचार करणार असाल ना, तर तुम्ही तुमच्या पायावर दगड मारून घेताय, कुऱ्हाड मारताय. अशी तशी नाही, खूप मोठी कुऱ्हाड मारताय. आणि कधी पाहिलंय पहिल्या दिवसाच्या व्हिडिओपासून आत्तापर्यंत बघा, कधी मी म्हटलंय प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल? कधी म्हटली नाही, कधी जन्मात म्हणणार पण नाही, कधी म्हणणार नाही. तुम्हाला इच्छा असेल तुम्ही थांबा, तुम्हाला नाही आवडत तुम्ही निघून जा. आणि मी एक आयुष्याचं गमक लक्षात ठेवा, आपल्या आयुष्यात आहे ना आपण कोणालाच हातात पकडून नाही ठेवू शकत. कोणतंच नातं पण नाही पकडून ठेवू शकत. कोणत्या व्यक्तीलाही नाही की हां मला तू आवडतो किंवा मला तू आवडते, माझ्या आयुष्यात राहा, ही सांगायची वेळ असेल ना, तर ते नातंच कोणत्याच याच्यावर ते कोणता बेसच नाही आहे त्याला. जे आयुष्यात येणार आहे ना ते येणार आहे, जे जाणार आहे ना ते जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला अट्रॅक्ट करायची मला गरज नाही आहे. तुम्हाला काहीतरी मिळत असेल तर थांबा, नाही मिळत आहे तर चालले जावा. मला सांगायचं काय, एवढे सारे विद्यार्थी जर शिक्षकांच्या नजरेखालून जाता आणि एवढ्या ह्याच्यात शिक्षकाला जर एखादी व्यक्ती लक्षात राहत असेल, स्टुडंट जर फेवरेट असेल, तर किती मोठा मान झाला हे लक्षात ठेवा. आणि जर मी तुम्हाला ऑनलाईनच्या स्टुडंटला जर नोटीस करत असेल, प्रज्वल, राहुल, अभिजित, विक्की सर, यांची नावं जर मी घेते, अशी खूप आहेत. मी आता नावं लिहून नाही काढली आहे, हे जस्ट मी काहींची नावं घेतली. सरनेम सकट मला माहिती आहे. आणि मला हे नाही सांगायचं, निखिल सर आहेत, किती शीतल मॅडम आहेत, नंतर समृद्धी क्रिएशनच्या एक मॅडम आहेत. खूप नावं घेऊ शकते मी, पण आता मी काहींचीच नावं घेतली. खूप आहे, विशाल सर, तुकाराम सर, अजून बरेच नावं आहेत, खूप नावं आहेत. आणि यांची नावं घेतले म्हणजे हेच जवळचे असं नाही, यांच्या पलीकडेही खूप मोठी लिस्ट आहे ज्यांची नावं मी घेऊ शकते, पण मला आता घ्यायची नाही आहे. आणि मला सगळे नावं एका खट्टी आठवणार पण नाही. त्यामुळे जे ज्यांचं माझ्याशी बॉन्डिंग तयार झालं त्यांचे नावं मी नसतील घेतले तर तुम्ही कृपा करून वाईट वाटून घेऊ नका. हे जस्ट एका फ्लोमध्ये मी जेवढे आठवले तेवढे घेतलेले आहेत. याचा अर्थ असा नाही की जे माझ्याशी नेहमी बोलतात ते माझ्याशी कनेक्ट नाही आहेत. तुम्ही सगळेच खूप खूप जवळचे आहात माझ्याशी. जेवढे ॲटलिस्ट माझ्याशी कमेंट करून बोलतात ना, त्या समृद्धी क्रिएशनच्या मॅडम तर काही कमेंट नसतील करत, फक्त स्माइली फेस पाठवतात, फक्त स्माइली फेस पाठवतात. त्या स्माइली फेसवरून मला त्या माहिती आहेत. त्यांचं स्वतःचं यूट्यूब चॅनल आहे.
असे खूप सारे जण ज्यांचे स्वतःचे यूट्यूब चॅनल आहेत, त्यांचे स्वतःचे खूप चांगले सबस्क्रायबर आहेत, जे मला पण फॉलो करतात. हां, आणि पुन्हा सांगते, सगळ्यांची नावं, मी काय कम्प्युटर नाही आहे सगळ्यांची नावं फीड करायला. एखाद्याचं नाव नसेल आलं तर मी मनापासून माफी मागते. माझ्यासाठी, प्रत्येक स्टुडंटसाठी हृदयात एक वेगळा कप्पा आहे, प्रत्येकासाठी. फक्त मी सगळ्यांची नावं इथे घेऊ शकत नाही. मग एखादा म्हणेल की एवढे अटॅचमेंट करायची काय गरज आहे. मी सांगितलं ना तुम्हाला, मी एवढी उदाहरणं देते कशासाठी. लहानपणापासून आत्तापर्यंत मी जर कोणाच्या नजरेत भरत असेल, मला जर पेशंट लक्षात ठेवत असतील, आणि तुम्ही लोक नवीन आलेले आहेत काही काही, मी पूर्वी अवांतर बोललेले आहे. मला आमची OPD होती, म्हणजे माझी मोठी बहीण पण डॉक्टर आहे. मॉर्निंगला मी बघायची, इव्हिनिंगला ती बघायची. कारण आमचं दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये पण, जे मी तुम्हाला हॉस्पिटल एकदा दाखवलेलं पण आहे, तिथे आम्ही जॉब करायचो. आमची अल्टरनेट ड्युटी असायची, मॉर्निंग आणि इव्हिनिंग. जेव्हा ती हॉस्पिटलमध्ये असायची तेव्हा आमची OPD मी बघायची, मी हॉस्पिटलमध्ये असायची तेव्हा ती बघायची. माझ्या हाताने चेक केलेलं जे पेशंट असेल ना, ते माझ्या बहिणीकडून चेक करून घ्यायला तयार नसायचं, कारण त्यांची श्रद्धा असायची की नाही. आणि तिच्याकडून चेक करून घेतलेलं पेशंट माझ्याकडून चेक नाही व्हायचं. ते म्हणायचे नाही, आम्हाला त्याच मॅडम पाहिजे. हे बसतं बॉन्डिंग, किती बसते श्रद्धा की नाही, आम्हाला तेच पाहिजे. आम्हाला मग इंजेक्शन मी दिलं असेल तर ते म्हणायचे नाही, आम्हाला त्याच मॅडमच्या हातून इंजेक्शन पाहिजे. मला त्यांना सांगावं लागायचं, अहो इंजेक्शन कसं द्यायचं, ते कसं टोचायला नको, हे सगळं जिने मला शिकवलं तिच्याच हातून तुम्ही नाही म्हणताय घ्यायला, कारण त्यांनी माझ्या हातून घेतलेलं असायचं ना. मग मला त्यांना सांगितल्यानंतर मग त्यांना अरे म्हणायचे, नाही यांची ही मोठी बहीण आहे, यांनीच यांना घडवलं आहे, यांनीच गायडन्स केलेलं आहे. हे असं असतं, याला म्हणता बॉन्डिंग. मग तेच माझं असणारं पेशंटसोबतचं नातं, माझं असणारं माझ्या डॉक्टरांसोबतचं नातं, जे ज्या पद्धतीने ते मला म्हणायचे की, आणि तेच सर नाही, ऑन्कोसर्जनच नाही, कॅन्सरचेच नाही, जे कोणी असतील ना, मग न्यूरोसर्जन जरी असेल, बाकी कोणतेही असतील, आणि एखादं क्रिटिकल पेशंट एखाद्या वॉर्डमध्ये असेल ना, ते म्हणायचे स्नेहल आलेली आहे का त्या वॉर्डमध्ये, इकडचं पेशंट दिवसभर तिला बघायला लावा. पण तिकडे तो डॉक्टर नसायचा का, नाही असायचा, पण मग त्यांना त्याच्यापेक्षा जास्त ट्रस्ट माझ्यावर असायचा. याला म्हणतं बॉन्डिंग. या बॉन्डिंगमध्ये काय वेगळं आहे, काय चुकीचं आहे. मग का कमेंट डिलीट करता तुम्ही लोक. एक तुमचा प्रोफाईल क्रिएट होतो माझ्याकडे, बस मला एवढं सांगायचं होतं. मी जास्त बोलली आहे, पण तुम्ही बोलायला भाग पाडलं आहे, ठीक आहे. आणि मी आत्ता कधी 12:30 झाले आहेत, रात्री 12:30ला मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करते, म्हणजे 12ला मी स्टार्ट केला, आणि मी सकाळची वाट नाही बघणार. मी आत्ताच हा व्हिडिओ रात्रीच अपलोड करून दे, ठीक आहे. आपण आता आपल्या लेक्चरकडे वळूया. आणि मला एवढंच सांगायचं आहे की कोणालाही विनाकारण त्रास द्यायला कृपया जाऊ नका, जी मी तुम्हाला कमेंट दाखवली. हां, काहींच्या एका विद्यार्थ्यासाठी तर मी तुम्हाला सांगितलं की एका विद्यार्थ्याने जे काही वक्तव्य केलं होतं त्याच्यासाठी तर मी सेपरेट व्हिडिओ बनवला होता. त्याने शेवटी मला हे सांगितलं की मॅडम प्लीज तो व्हिडिओ डिलीट करा, माझं नाव खराब होईल. मग ठीक आहे बाबा, तुमचं नाव खराब होईल, जर तुम्हाला एवढी भीती आहे ना, मग तुम्ही विनाकारण का कोणाला त्रास द्यायला जातात का, कशासाठी. मी तर माझं काम करते आहे, मी काही चुकीचं वागत नाही आहे. हां, मग विनाकारणच कोणालाही त्रास द्यायला जायचं. मग तुम्ही एवढे रिकामे आहात का की तुम्ही कोणाला तरी डिवचायला जातात, कोणाला तरी त्रास द्यायला जातात का. आणि मी हे पण सांगते, जशी मी चांगल्या विद्यार्थ्यांची नावं घेतली ना, तशीच काही चांगल्यातून वाईटात पण गेलेले आहेत, ते माझ्या मनातून उतरलेले आहेत त्यांच्या वागणुकीमुळे, ठीक आहे. म्हणजे फक्त कामापुरतं बोलायचं, बाकी त्यांना काहीच घेणं देणं नाही. म्हणजे मी असं नाही म्हणत बाकीचं काय बोला, पण ॲटलिस्ट जर तुम्हाला हवं आहे ना, तुम्हाला व्हिडिओज हवे आहेत ना, तर मग जेव्हा मी टाकते ना, तर मग तुमचं काम आहे की यस आम्ही बघतो आहोत मॅडम, तुम्ही जेवढे अटॅच राहाल ना तेवढं मला हे प्रोत्साहन मिळतं. आता किती जण माहिती आहे, किती जण म्हणतात व्हिडिओच्या सुरुवातीला स्टार्ट करतात, आधी चला लाईक करा,
लाईक करायला स्टार्ट करा, आम्हाला प्रोत्साहन मिळतं. मी कधी म्हणते माझ्या व्हिडिओला लाईक करा? मी आपली शिकवायला स्टार्ट करते. तुम्ही बघा ना, खूप जणं म्हणतात चला पटापटा लाईक करा, आमचं लाईकचं असं टार्गेट आहे, हे आहे, ते आहे, ते आहे. मी म्हणते एका शब्दाने, मग मी तुमच्याकडून अपेक्षा काय करते की जर मी एखादी सिरीज स्टार्ट केलेली आहे आणि तुमच्याकडून रिस्पॉन्स येतो आहे. मला त्या दिवशी एका सरांची कमेंट, मॅडम यू आर ग्रेट, श्याम सर होते आय थिंक, ते मला आता नक्की आठवत नाही आहे. का माहिती आहे त्यांनी का केली असेल ती कमेंट? कारण ते कंप्लीट केली मी ती सिरीज. खूप जणांनी याची भीती होती की कंप्लीट होते की नाही ती एक सिरीज. मग काय मी तुम्हाला हे पण सांगते, मला आहे ना एक जॉईन बटन आलेलं आहे, जॉईन करण्यासाठी बटन, ज्याच्याने मी पेड करू शकते काही गोष्टी. कळलं तुम्हाला? जर तुम्हाला असं वाटत असेल ना की मी मॉनिटाईज नाही करू शकत, मी याच्यातून पैसे नाही कमवू शकत, तर मला हे सगळे ॲक्सेस मिळाले आहेत. पण मी एका शब्दाने तुमच्याकडून पैशाची अपेक्षा केली आहे. हां, पैशाची अपेक्षा कधी होईल? जेव्हा मी दुसरं कोणासोबत तरी अटॅच होईल आणि त्यांच्या थ्रू जर त्यांच्या ॲपमध्ये जर माझे व्हिडिओ गेले तर तिथे तुम्हाला पैसे पे करावे लागतील. इथे मी तुमच्याकडून एका नया पैशाची अपेक्षा केली आहे. ते जॉईन बटनसुद्धा मी अजून चालू केलं नाही आहे. माहिती आहे ना, यूट्यूबच्या खाली जॉईन बटन असतं, मंथली मग 19 रुपये 29 रुपये काय कायचे ते पेड कोर्सेस असतात. करू शकते पण नाही केले आणि करायचे पण नाही आहे सध्याच्या घडीला. करेल, मला यांना वाटेल ना त्यांच्यासाठी मी नक्कीच करेन. ही डिटॅचमेंट जी माझी निर्माण होते ना, ही डिटॅचमेंट ही तुमच्या लोकांमुळेच होते. की मी विचार करते अरे जाऊ दे, समोरच्याला नाही ना कदर, समोरचा आपल्याला माणूस म्हणून नाही बघत ना, तर मग कशाला आपण करायचं. आणि मी हेच सर तुमच्या अनुषंगाने, हे उलट बाकीच्या विद्यार्थ्यांची नावं न घेता मी त्यांच्या अनुषंगाने सांगते की असं असं आहे बाबांना. तर ती डिटॅचमेंट नका होऊ देऊ माझी तुमच्यापासूनची. आणि पुन्हा सांगते, फक्त अभ्यासावर फोकस करा, फक्त अभ्यासावरच फोकस करा. बाकीच्या गोष्टी दूर सारा. आयुष्यात येणारे ज्यांच्याशी तुमच्याशी गाठभेट होणार आहे ना आयुष्यात, मग तो पृथ्वीच्या तलावर, तो किंवा ती पृथ्वीच्या तलावर कुठेही असेल ना, देव परमेश्वर युनिवर्स तुमच्याशी भेटवण्यासाठी ते मदत करेल तुम्हाला. खटाटोप मग ते यश जरी असलं ना, तुमचं यश, ते यश मिळवण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करायचे आहेत, प्रयत्न करत राहा, ते एक वेगळी गोष्ट. पण एखाद्या पर्सनला काय म्हणता आपण, एखाद्याला आपल्याशी बांधून ठेवण्यासाठी, ही पाहिजे मला आयुष्यात, हाच पाहिजे मला आयुष्यात. मी पुन्हा सांगते, जो आयुष्यात येणार आहे तो येणारच आहे. जो शेवटपर्यंत तुमच्या मग वाईटाच्या काळात पण तो थांबणार आहे आणि चांगल्या काळात पण थांबणार आहे. पण ज्याला जायचं आहे ना, तो तुमच्या चांगल्या काळात सुद्धा निघून जाणार आहे. वाईटात तर जाईलच, पण त्याला तुम्ही नकोच असणार ना, तर तो नाहीच थांबणार तुमच्या आयुष्यात. त्यामुळे फोकस फक्त स्वतःवर करा, फक्त स्वतःवर करा, स्वतःच्या करिअरवर करा. आणि तुम्हाला काय माहिती आहे मी माझ्या आयुष्यात काय प्लॅनिंग आहे, मला तुमच्याकडून अपेक्षा आहे की नाही पैशाची. तुम्ही जर व्ह्यूजच्या दृष्टीने पण विचार करत असाल, मला तर त्या म्हणजे विचारसरणीची कीव येते करत की तुम्ही हे करणार असाल तर मी बघेल. मला कोणाला काय उत्तर द्यायचे ते समजतात, पण मग तुमच्या एका व्ह्यूने काय मिळणार आहे? तुम्ही जरा जा, पैसे कसे मिळतात ते बघा. किती व्ह्यूजला दिवसाला $1 तरी तयार होतो का? कोणाचं असेल ना चॅनल, जाऊन बघा. बांधले असतील लोकांनी, बंगले बांधले असतील, कार घेतल्या असतील, पण मग त्याच्या मागे त्यांची मेहनत पण असते आणि त्यांचा स्ट्रगल पण असतो. 8-8 वर्ष, 10-10 वर्ष. दुसऱ्याला किती मिळतं याच्यापेक्षा तुम्हाला त्या व्यक्तीकडून काय मिळतंय आणि त्याच्याने आपला काय फायदा होतोय हे बघा. प्रत्येक याच्यात दुसऱ्याला फायदा होत असेल तर मी बघणार नाही, मी करणार नाही. तुमच्या एका व्ह्यूने माझा काहीही मला घबाड मिळणार नाही आकाशातून छप्पर फाडून. आणि देवाने ना मला, देवाच्या कृपेने लहानपणापासून काही कमी पडलेलं नाही आहे. त्यामुळे आधी आहे ना व्यक्ती ओळखायला शिका. आणि हे सर मी तुम्हाला नाही बोलत आहे, हे मी बाकीच्या मेंटॅलिटीच्या लोकांना बोलते आहे. आणि जे बॉन्डिंग तयार होतं ना, ते तर जन्मात कधी कोणासोबत ब्रेक करू नका. जे चांगलं बॉन्डिंग झालेलं असेल ना, कोण कधी आयुष्यात कुठे भेटेल आणि आयुष्याला कशी कलटणी मिळेल हे तुम्हाला पण नाही कळणार.
पण नाही तर मग तुम्ही एखाद्या व्यक्तीकडून मदत घेताय आणि ह्या मेंटॅलिटीचे लोक असतात की मला तुझ्याकडून मदत तर पाहिजे, पण तुझं वाटोळं पण झालं पाहिजे, तुझं चांगलं पण नको व्हायला. म्हणजे मदत ज्याच्याकडून घ्यायची ना त्याचंच वाईट चिंतायचं. मी कधी इतकी बोलते या लेवलला जाऊन नाही बोलत, पण बोलायचं झालं ना मी माझ्या आयुष्यावर एक चॅप्टर, एक मोठा पिक्चर तयार करू शकते, एक मोठी कादंबरी लिहू शकते ज्याच्यातून खूप साऱ्या गोष्टी शिकण्यासारख्या आहे. पण मी टाळते या गोष्टी. खूप साऱ्या बोलण्यासारख्या, खूप तुम्ही विचारही नाही करू शकणार इतके अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करू शकते. ठीक आहे, माफी मागते मी तुमची की 40 मिनिट मी बोलती आहे. पण जर हे नातं वृद्धिंगत करायचं असेल, स्टुडंट्सचं आणि टीचरचं जर काहीतरी तर आयुष्यात बॉन्डिंग निर्माण व्हायचं असेल किंवा एक माणुसकी निर्माण व्हायची असेल तर हे बोलणं पण गरजेचं आहे. यंत्र म्हणून मलाही बघू नका, मी पण कधी कोणाला यंत्र म्हणून बघितलं नाही. कधी कधी मला यंत्रांची पण दया येते की बिचारा किती काम करतं. मग मी तर माणूस आहे, मलाही मन आहे, भावना आहेत, सगळ्या गोष्टी करण्याचा मलाही अधिकार आहे. वळूया आपल्या लेक्चरकडे. मौर्य काळ बघा, ग्रीक सम्राट. आणि पुन्हा म्हणते मी माफी मागते, मी एवढ्या वेळ बोलली, पण हे बोलणं मला गरजेचं होतं. कारण जेव्हा मी तासनतास तुमच्या गोष्टींना विचार करून देते ना, विचार करून तुम्हाला कमेंट करते, तुमच्यासाठी वेळ देते, तेव्हा माझी एनर्जी कुठेतरी खर्ची पडलेली असते. घरातले 2 कामं कुठेतरी बाजूला सोडून मी तुम्हाला कमेंट करत असते. मी कमेंट करते याचा अर्थ असा नाही की मी रिकाम टेकडी आहे. घरातले दिवाळीचे सगळे कामं उरकून मध्ये मध्ये येऊन बघते कोणी काही कमेंट केलेली आहे का, कोणाला काही गरज आहे का, त्यांना रिप्लाय देते. आणि जर हे बॉन्डिंग ब्रेक झालं तर मग मी पुन्हा माझं रिअलमध्ये आहे असं, मी पुन्हा मागे वळून बघत नाही. मी एकदा पुढे निघून गेली ना, मी मागे वळून बघणार नाही त्या व्यक्तीकडे. बघा, मौर्य काळ. ग्रीक सम्राट अलेक्झांडर इन ब्रॅकेट सिकंदर यांनी वायव्य भारतावर कधी स्वारी केली? तर इसवी सन पूर्व 326. ठीक आहे, ग्रीक सम्राट सिकंदर यांनी वायव्य भारतावर कधी स्वारी केली? बघा, वायव्य भारत म्हणताय, इसवी सन पूर्व 326. राजा होण्यापूर्वी सम्राट अशोक कोणत्या ठिकाणी राज्यपाल होते? तर तक्षशिला, उज्जैन. राजा होण्यापूर्वी सम्राट अशोक कोणत्या ठिकाणी राज्यपाल होते? तर तक्षशिला, उज्जैन. मौर्य साम्राज्याची स्थापना कोणी केली? चंद्रगुप्त मौर्य. मौर्य घराण्याने डॅश डॅश वर्षे भारतावर राज्य केले? 137 वर्ष. संपूर्ण भारतावर राज्य करणारे पहिले राजे कोण होते? तर चंद्रगुप्त मौर्य. नंदराजाच्या विरोधात चाणक्याने रचलेली कारस्थाने विशाखा दत्त यांच्या डॅश डॅश या नाटकात दिले आहेत. तर कोणत्या मुद्रा राक्षस? बघा, नंदराजाच्या विरोधात चाणक्याने रचलेली कारस्थाने विशाखा दत्त यांच्या मुद्रा राक्षस या नाटकात दिले आहे. लोखंडापासून पोलादाची निर्मिती प्रथम डॅश डॅश यांनी केली? तर मौर्य यांनी केली. चंद्रगुप्त मौर्यानंतर कोण मौर्य साम्राज्याचा सम्राट झाला? बिंदुसार. चंद्रगुप्त मौर्य नंतर कोण मौर्य साम्राज्याचा सम्राट झाला? बिंदुसार. सम्राट अशोक डॅश डॅश यांचा मुलगा होता, तर बिंदुसार यांचा. कलिंगच्या युद्धानंतर सम्राट अशोकाने डॅश डॅश या धर्माचा स्वीकार केला? तर बौद्ध धर्माचा स्वीकार केला. कलिंगच्या युद्धानंतर सम्राट अशोकाने बौद्ध धर्माचा स्वीकार केला. कोरीव लेखाद्वारे राजाज्ञा देणारा व लोकांशी थेट संपर्क साधणारा पहिला राजा कोण होता? सम्राट अशोक. आणि मला पुन्हा अजून एक बोलायचं आहे. मी इतक्या जणांशी संपर्क साधते बघा ह्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर. मी तुम्हाला खरं सांगते, मी माझ्या उभ्या आयुष्यात व्हॉट्सअपला DP ठेवणं, नंतर फेसबुक तर माझं लॉक केलेलं आहे. मी माझ्या जन्मात मी कधी हे उद्योग केले नाही बरं का. म्हणजे मला इन्सिक्युरिटी वाटते ह्या सगळ्या गोष्टींची. पहिली गोष्ट, जेव्हा ह्या गोष्टी अपडेट होत गेल्या की समजा कोणाचा नंबर आपण सेव्ह केला असेल तेव्हाच त्यांना आपला DP दिसणं, त्यांनाच आपले काय आपण स्टेटसला काय ठेवलं तर ठीक आहे. ह्या गोष्टी मी माझ्या वयाच्या खूप उशिरा स्टार्ट केल्या, खूप उशिरा. म्हणजे तुम्ही जे म्हणता ना आपलं खेळणं बागडण्याचं वय असतं, आपलं मजा मारण्याचं वय असतं, त्या काळात मी खूप सिन्सिअर स्टुडंट बनून राहिलेले आहे.
माझ्याकडे व्हॉट्सअपचा मोबाईलच खूप उशिरा आला. कळलं तुम्हाला? म्हणजे मला ॲक्च्युली तो मुद्दा स्किप झाला, मी हा विषय का काढला ते. पण ठीक आहे, आता जेवढं आहे तेवढं मी बोलते. की म्हणजे ह्या गोष्टी मी व्हॉट्सअपचा मोबाईल माझ्याकडे खूप उशिरा आला. त्याच्यानंतर उशिरा तर आला, मला व्हॉट्सअप वगैरे काही जास्त माहिती पण नव्हतं. त्याच्यानंतर मग हळूहळू व्हॉट्सअप कळालं. DP काय असतं हे मला एकदा म्हटलं, DP छान आहे. मग मी म्हटलं DP म्हणजे काय असतं बा. मग मी बहिणीला विचारलं होतं DP म्हणजे काय असतं. तिथून मला DP कळाला. माझं एवढं मी DP वगैरे मला ह्या गोष्टी काही माहीत नव्हत्या. पण टेक्नॉलॉजी जेव्हा ॲडव्हान्स होत गेली आणि माझे फोटो टाकणं तर दूरची गोष्ट. कळलं तुम्हाला? मी आत्ता ह्या गोष्टी करायला लागले आत्ता. तर का तर टेक्नॉलॉजी पण ॲडव्हान्स होते. आणि जेव्हा मी जर माझ्या प्रोफाईलला टाकत असेल किंवा माझ्या कम्युनिटी पोस्टला समजा मी दिवाळीचे टाकले असतील आणि तुम्हाला हॅप्पी दिवाळी केलं असेल ना, तर ती माझी मर्जी आहे, माझी इच्छा आहे, मी केलेलं आहे. बरोबर? तर कुठेतरी मी हा विचार करते की नाही, माझ्या कम्युनिटीवर येणारे मुलं खूप चांगले आहेत. कारण जेवढे माझ्याशी बोलतात ना, तेवढे खूप चांगले बोलणारे मुलं आहेत. आणि कुठेतरी मला ही शाश्वती असते की नाही, अरे हा मुलगा चांगला आहे. पण जेव्हा त्यांचा ट्रॅक घसरत असेल एखाद्या गोष्टीवरून, तर मला कळतं ठीक आहे, जाऊ देत. मला सांगायचं काय होतं ह्या सगळ्या गोष्टीमधून, माझा मुद्दा आता समजून घ्या. की मी बोलते, तुम्ही बघा, कोणी काही शंका विचारली ना, मी उत्तरं देते. घाबरण्याची गोष्टच नाही आहे इथे. काही कोणीतरी बोलतंय, आपण त्याला मनापासून आन्सर करतोय ह्या कॉन्व्हर्सेशनमध्ये. आणि जेव्हा तिराहीत कोणीतरी दुसरं थर्ड पर्सन जर ते वाचतोय ना, सोशल म्हणजे कम्युनिटी पोस्टवर किंवा इथे पण कमेंटच्या माध्यमातून बोलतंय कोणीतरी, ते जर कॉन्व्हर्सेशन जर कोणीतरी वाचतंय, त्याचा फायदा होतोय कोणाला तरी. की एखादी व्यक्ती मला प्रश्न विचारते, त्याच्या खाली मी आन्सर देते, पुन्हा ती काहीतरी बोलते, मी पुन्हा आन्सर करते. याच्यातून कधी कधी पर्सनल होऊन जातं. कधी कधी काय होतं, कोणीतरी हे म्हणतं किंवा मी पण म्हणते खूप जणांना, काही आता बघा, आणि काही तर इतके मासूमियत सारखे बोलतात, म्हणजे पर्सनल प्रॉब्लेम बोलल्या जातात. मग त्यांनी काय म्हणावं की काय बुवा, आपण सोशल म्हणजे इथे दुसरं कोणी वाचल्यावर काय काय म्हणेल. त्यांनी सुद्धा त्या कमेंट कधी डिलीट केल्या नाही. उलट मी त्यांना मग त्याच्यावर त्यांना त्यांचं सांत्वन करण्यासाठी मी उत्तर दिलेलं आहे. कधी कधी त्यांची जी परिस्थिती असते त्या परिस्थितीत मी असते, पण तरी त्याच्यातून उभारी धरण्यासाठी मी त्यांना 2 शब्द बोलते. आणि कधी कधी मीच त्यांना म्हणते तुमचं सगळं व्यवस्थित हो, तुम्हाला पोस्ट मिळो. पण हेच जेव्हा दुसरं कोणी मला म्हणतं ना, मला खरंच खूप छान वाटतं की अरे, माझ्यासाठी पण कोणीतरी अशी प्रयत्न करतं किंवा कोणीतरी असं बोलतं. प्रत्येकाची स्टाईल वेगळी असते, प्रत्येकाचे प्रॉब्लेम वेगळे असतात. प्रत्येक व्यक्ती मला ओळखीचा झालेला असतो. कोणी माझ्याशी कविताच्या फॉर्मॅटमध्ये बोलतं, वेगवेगळे उदाहरणं देऊन बोलतं, ती व्यक्ती वेगळ्या पद्धतीने लक्षात राहते. कोणीतरी त्यांचे पर्सनल प्रॉब्लेम सांगतं, ती व्यक्ती त्या पद्धतीने लक्षात राहते. कोणीतरी गुरुपौर्णिमेला आठवणीने मला मेसेज केलेला असतो. आता मी काहींची नावं प्रकर्षाने घेणे टाळते, पण मी हे जे तुम्हाला उदाहरणं देते की मी म्हणते की कोणीतरी अलंकारिक भाषेत बोलतं. अलंकारिक भाषेत बोलणारे 2-3 जण आहे आपल्या ग्रुपवर. काही एक तर सगळं अलंकारिकच बोलतात. तर मग ते लोक लक्षात राहायला लागतात की अरे, यांची ही स्पेशालिटी आहे. मला तर मग असं वाटतं हे कवी आहेत का लेखक आहेत, अशी कधी गत निर्माण होते. किंवा गुरुपौर्णिमेला कोणीतरी लवकर मला मेसेज करतं, मग मला लक्षात राहतं अरे, कोणीतरी मला नोटीस केलं आहे. कोणीतरी एखादं तब्येत बरी नसेल तर म्हणता मॅडम काळजी घ्या. मग हे काय लागलं याच्यातून, तुम्हाला पैसे द्यावे लागले, मला काय हवं होतं तुमच्याकडून, तर ह्या कमेंट मग कोणी तर काय म्हणायला पाहिजे, त्यांनी पण डिलीट करायला पाहिजे. अरे, आपण मॅडमच्या तब्येतीची काळजी घेतली, अरे आपण मॅडमविषयी असे 2 स्टेटमेंट केलेले आहेत, काय वाईट काय आहे. त्यांनी कधी कमेंट डिलीट केल्या नाही. मग कमेंट डिलीट करण्याचं मला लॉजिकच समजलं नाही की का कमेंट डिलीट करायच्या. आणि हे कॉन्व्हर्सेशन बघा, कितीतरी जणांशी मी स्टुडंटशी बोललेले आहे, ते पण बिचारे खूप मनमोकळ्यापणाने माझ्याशी बोलतात आणि तितक्याच मनमोकळ्यापणाने मी बोलते. उलट घाबरायला तर मी पाहिजे, मी लेडीज आहे, मी सगळ्यांशी बोलते आहे. तुम्हाला माझं नाव माहिती आहे, जिल्हा माहिती आहे, माझं क्वालिफिकेशन माहिती आहे, मी किती मेन्स दिले आहे, इंटरव्ह्यू दिलेले आहेत, सरळ सेवेतला मी जाऊन बसली.
अभ्यास न करता मग सरळ सेवेला मी वेटिंगला आले, इंटरव्ह्यूला कोणते गेले, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माझ्याविषयी माहिती आहे, मी कोणत्या इन्स्टिट्यूटमध्ये टीच करते, या सगळ्या गोष्टी माहिती असताना मी घाबरून राहायला पाहिजे का तुम्ही घाबरून राहायला पाहिजे एखाद्या गोष्टीसाठी? मला हे सांगायचं आहे. आणि मी जर उत्तर द्यायला घाबरत नाही कोणाला, व्यवस्थित टॅकल करते सगळ्यांना, व्यवस्थित उत्तरं देते, ज्यांना जेवढी गरज आहे तेवढी, मी तर तुमचा तो प्रश्न 100% टाळू शकली असते की ह्या दोघांपैकी कोणतं पुस्तक घेऊ. कोण सांगणार आहे दोघांपैकी? दोन्ही सर चांगले आहेत, दोन्ही पुस्तकं चांगले आहेत. पण तिथे मी तुमच्या जागेवर स्वतःला ठेवलं आणि विचार केला, अरे खरंच जर एखाद्याला एकच पुस्तक घ्यायचं असेल तर कोणतं घ्यायला पाहिजे? मग तिथे मी विचार केला आणि मग सांगितलं की अरे नाही, काही हरकत नाही आपण, मग मी त्याच्यावर पर्यायी मार्ग काढला की. मग असं नका करत जाऊ बाळांनो, मला एवढंच सांगायचं आहे. कुठे होतो आपण? कोरीव लेखाद्वारे हे झालं आपलं. कलिंगच्या युद्धानंतर सम्राट अशोकाने डॅश डॅश या धर्माचा स्वीकार केला तर बौद्ध. कोरीव लेखाद्वारे राजाज्ञा देणारा व लोकांशी थेट संपर्क साधणारा पहिला राजा कोण होता? सम्राट अशोक. कौटिल्य / चाणक्य कोणाचा प्रधानमंत्री होता? तर चंद्रगुप्त मौर्य. सांचीचा स्तूप कोणी बनविला होता? सम्राट अशोक. मौर्य काळात डॅश डॅश हे शिक्षणाचे सर्वाधिक प्रसिद्ध केंद्र होते? तक्षशिला. मौर्य काळात तक्षशिला हे शिक्षणाचे सर्वाधिक प्रसिद्ध केंद्र होते. सम्राट अशोकाने कलिंगची लढाई जिंकल्यानंतर काय केले? तर युद्धनीतीचा कायमचा त्याग केला. ठीक आहे, अहिंसेचा स्वीकार. पुढे येथे गोंधळू नका, ते याच्यात काय म्हटलंय? सम्राट अशोक देवाचा लाडका आणि कुशाण देवाचा पुत्र. हे लक्षात ठेवा, देवाचा लाडका सम्राट अशोक, कुशाण देवाचा पुत्र. ठीक आहे, हे तर हार्डली 8 ते 10 मिनिटाचं लेक्चर होतं, जे 50 मिनिटाच्याही पुढे झालेलं आहे. पुन्हा त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करते, पण मला जास्त बोलायला भाग पाडू नका, कोणीही पाडू नका. ठीक आहे, बाकी लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.